बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी अभिनेता. प्रकरण 7. मांडी मोडून खाली जमिनीवर बसली ती. रमाबाई डोळे किलकिले करीत तिला बघत राहिली आणि म्हणाली, तू तू कौशल्या टिपणीस नाही का? पूर्वी कुठं होतीस? पाचगणीला नर्स होते मी. हा कुठे भेटला? आमच्या ब्ल्यू पर्ल क्लिनिकमध्ये पाचगणीला. नाटकात कामं करतेस? हो, पूर्वी करीत होते. हा तुझ्या आयुष्याचं नाटक करणार आहे याची तुला कल्पना आहे? कौसल्या अवाक्क होऊन बघत राहिली. लग्न केलंस की अजून व्हायचं आहे? केलंय. हे नको म्हणत होते, पण माझ्या हट्टासाठी त्यांनी लग्न केलंय. तुम्ही लग्न करताय हे मलाही खूप उशिरा कळलं. मी यांना म्हटलं होतं आई वडिलांना बोलावून घ्या, पण त्यांनी लक्षच दिलं नाही. यांच्या घरात आई वडील मुलगा सून ही नाती नाहीत. फक्त धट्टा कट्टा नर आणि धट्टी कट्टी मादी एवढंच ही माणसं जाणतात. दुसरं काहीही नाही. त्या नर मादीचं नातं सुद्धा तेवढ्या वेळेपुरतंच. मला हे 2 मुलगे, थोरला शिवानंद आणि हा थोरला माझ्या वळणाचा, हा बापासारखा. यांना बहीण नाही. मला मुलगी झाली नाही हे माझं नशीब, नाहीतर ती सुद्धा सुरक्षित राहिली नसती. ऐकता ऐकता धक्का बसल्यासारखी कौसल्या तोंड वासून बघत राहिली. एवढं फटकळ बोलणं ऐकू येईल अशी तिला अपेक्षा नव्हती. यांचे वडील कुठे असतात? वडील म्हणू नकोस. हाच मंजुनाथ त्याला डुक्कर म्हणायचा. डुक्कर. दोघेही त्यातलेच. शिंगणापूरच्या वृद्धाश्रमातून जाणार होते असं मध्यंतरी पत्र आलं होतं. या वयात गुण उधळल्यावर ठेवील कोण? माझ्याशी लग्न केलं तेव्हा प्रोफेसर होते. प्रोफेसर प्रोफेसर की लेक्चरर ते नीटसं आठवत नाही, पण तिथं कॉलेजमधल्या प्राध्यापक बायकांबरोबर गुण उधळायला सुरुवात केली म्हणून नोकरी गेली. मग बायोलॉजीची गाईड लिहून छापायचे. काही काळ क्लासेसमध्ये शिकवायचे, पण तिथनंही हाकललं. कारण कुठंही बाई दिसली की हे खुळावलेच. खूप वर्ष गाईड खपवून पोट भरलं. दिवसभर कसली तरी जडीबुटी खात बसायचं आणि बायकांना नादी लावायचं. हातकंडा खेळ म्हणजे बायकांना बघता बघता गटवणं. किती बायका यायच्या शिकायला शिकवायला. यांना आवडतं म्हणून सुक्क मटून घेऊन बिर्याणी घेऊन यायच्या. माझ्या मागच्या सवतीनं जीव गमावलाय मागच्या विहिरीमध्ये. यांनी तिला उचलून विहिरीत टाकली. ती नको नको म्हणून ओरडत असताना तिथं मग दया नाही माया नाही. मग कुठं कुठं बेपत्ता होते. मधूनच 1-2 वर्षांनी अकस्मात टपकायचे. पुन्हा काहीतरी गुण उधळायचे आणि पुन्हा अकस्मात बेपत्ता व्हायचे. ते एका जागी राहू शकत नाहीत आणि तसे राहत नाहीत हे आपलं नशीब. मी तर त्यांचं नावच टाकलंय. झोपेतून उठवून मला विचारलं तर त्यांचं नावही मला आठवणार नाही. रमाबाई बाटली तोंडाला लावून गटगट आवाज करीत पुन्हा पाणी प्यायली. पुढं काही बोलण्याची तिला ताकद उरली नव्हती. थोडा वेळ कौशल्याच्या तोंडाकडे बघत ती स्वस्थ बसली. एवढं गोड रूप असलेली मुलगी फुकट गेली असं वाटून तिचा जीव चुटपुटला.
कौसल्यालाही एवढं ऐकल्यानंतर काय बोलावं ते सुचेना. काहीतरी विचारायचं म्हणून तिने विचारलं, तुम्ही शिवानंदांच्या घरी राहता? हो, कुठंतरी टेकायला पाहिजे म्हणून राहते, पण तेही घर या चांडाळानं विस्कटून टाकलं. कोणी? याच तुझ्या नवऱ्यानं. कसं? शिवानंदाच्या बायकोला रेखाला फूस लावून फिरवली. ती शिवानंदाला सोडून ह्याच्याबरोबर फिरायची. तिची मुलगी शारदा सुद्धा याचीच आहे, याच्यासारखीच झाली. दिवसभर नागडी फिरत असते, एक कपडा अंगावर ठेवीत नाही. हा उल्लेख कौसल्याला किळसवाना वाटला. रमाबाईनं एवढं रोखठोक बोलायला नको होतं असं तिला वाटलं. तिचे मंजुनाथचे असलेले सगळे पाश अद्याप तुटले नव्हते. अजून तो तिचा नवरा होता. माझा भाबडा शिवानंद, वेडा, साधा भोळा, बापासा, पोराकडे लक्ष नाही म्हणून फारसा शिकू शकला नाही तो. पोर वयात इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर झाला. तिथं पासून मंजुनाथचं सारं त्यानंच केलं. मंजुनाथचं उर्मिलेशी लग्न करून दिलं, जागा घेऊन दिली, संसार उभा केला, आणि त्याचं फळ हे रेखाला तरी कळायला पाहिजे होतं. पण तिला शरीर सुखापुढं काही कळलं नाही. मी कितींदा सांगितलं मी. एका बाजूला उर्मिलेचं आणि दुसऱ्या बाजूला शिवानंदाचं आयुष्य बर्बाद करू नकोस म्हणून, पण तिनं ऐकलं नाही. तिला त्या वेगात ऐकूच येत नव्हतं. जसं तुला आज मी सांगते ना, ते ऐकू येत नाही ना. जुन्या आठवणींना डोळ्याला पदर लावून रमाबाई मुळू मुळू रडायला लागली. पण डोळ्यात पाणी येत नव्हतं. ती म्हणाली, आठवणीनं मला रडू येतं, पण डोळ्यातनं पाणीच येत नाही. आयुष्यभर रडते मी. नशिबीचं रडणं चुकत नाही माझ्या. काही क्षण त्यानं तोंडातनं वाफा टाकल्या आणि म्हणाली, शिवानंद आता व्यसनी झालाय. दुःख विसरण्यासाठी दिवसभर पी दारू पितो. एक चांगला पोरगा पोटी आला, त्याची ही गत. उर्मिले संबंधी कौसल्याला कुतूहल होता. त्यांच्या लग्नाचं ठरलं तेव्हापासून ती वाचत होती, ऐकत होती. हिज फर्स्ट वाईफ डाईड इन मिस्टेरियस सर्कमस्टन्सेस. त्यांच्या पहिल्या बायकोचा मृत्यू हे एक कोडच आहे. कौसल्यालाही ते अजून कोडच होतं. म्हणून तिने विचारलं, उर्मिला कशी गेली? परमेश्वर जाणे. हा म्हणतो बेपत्ता झाली. एवढी मोठी बाई अशी बेपत्ता कशी होऊ शकेल? माझी खात्री आहे यानं तिला ठार मारलेली आहे. शिवानंदाच्या बायको बरोबर हा फिरतो म्हणून ती जळपळायची, अदळापट करायची, म्हणून त्यानं तिचा काटा काढला असला पाहिजे. सोन्यासारखी मुलगी होती. काबाड कष्ट उपसून ती याला सांभाळायची. ती असती तर कदाचित हा सुधारता, पण नाही, नसता सुधारला. कारण याच्यातही तेच डुकराचं रक्त आहे ना, बापाचं. तिनं पिशवीतली बाटली काढली आणि ती भरपूर पाणी प्यायली. म्हणाली, खूप वेळ बसले, आता जाते मी. आई, आता जरा माझं ऐकाल का? सांग, काय म्हणतेस? माझ्या हातचा म्हणून थोडा चहा घ्या, थोडं फराळाचं आणते. एकदम रबाबाईचं अंग शिरशिरलं. अंग झटकून ती म्हणाली, शी 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 शी, या घरातलं कणभर अन्न, थेंबभर पाणी सुद्धा मला चालणार नाही.
अगं, या घटकेला प्राण जायला लागला तर मी प्राण सोडीन, पण पाणी इथलं घेणार नाही मी. काय झालं कोण जाणे. कौसल्या एकदम कोसळल्यासारखी रडू लागली. आपण का रडतो आहोत हेही तिला कळेना. तिने एकदम गुडघ्यात तोंड लपवलं आणि हमसाहमशी रडायला सुरुवात केली. तिच्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवीत रमाबाईनं तिचं सांत्वन केलं. रडू नकोस, उगी राहा, रडू नकोस, रडून रडून काही होत नाही. उसासे टाकत विषण्ण विकट हसली आणि रमाबाई म्हणाली, आयुष्यभर रड रड रडल्यानंतर हे मला आत्ता कळतंय. थांबून पुढं म्हणाली, तुला तुला जागी करायला आले होते मी. फोन करून पाहिले, पण फोनवर मोकळेपणानं बोलता येत नाही. आणि तो फोनवर यायचा. ते नव्हते, त्यांचा सेक्रेटरी यज्ञेश्वर. त्याचा आवाज कुठं ओळखते मी. मुलाचा आवाज आई ओळखत नाही. तू घरी एकटी आहेस का एवढंच विचारायचं होतं. आज सकाळीच पलीकडल्या देवळात बसून राहिले. त्याची मोटार जाताना पाहिली, तसे आले. तरुण वयात जाग येत नाही. सीता माझ्या मागनं चालत माझ्या संसारात आली. सवत सवत माझी तरुण होती, पण जागी नव्हती. झालं काय, वर्ष दीड वर्षात विहिरीत प्राण गमावलं. म्हणून म्हटलं तुला जागी करावी. झोपलेली असशील तर, जागी असशील तर प्रश्नच मिटला. एवढं बोलून रमाबाई उठली. जड अंग उचलताना तिला भ्रम पडले. उभी राहिली. आता मी काय करावं असं वाटतं तुम्हाला, कौसल्यानं विचारलं. मी तरी काय सांगू, काही शिकवायला मी आलेली नाही बाई. रमाबाई चमत्कारिक हसली, स्वतःवरच एक फटका मारून घेतल्यासारखी, आणि म्हणाली, आम्ही पुरुषी वासनेचे बळी. पूर्वीपासून मी सांगत आले, बाबा रे, काय करायचं ते 2 घासांची भूक ठेवून करा. पण कुणी ऐकलं नाही. बापानंही नाही आणि मुलानंही नाही. रमाबाईच्या नजरेत अकस्मात अनोळखीपणा आला. कौसल्या एकदम वळली. आठवणीनं म्हणाली, थांबा, कुंकू आणते. नको, रमाबाई थंडपणे म्हणाली. का? ज्या सौभाग्याबद्दल मनात काही भावना नाहीत असल्यास तर दुस्वासच आहे. तिथं कुंकवाचा देखावा हवा कशाला. मी कुंकू लावित नाही, मंगळसूत्र घालीत नाही मी. निदान मला तरी हातानं कुंकू लावा असं कौसल्याला सांगायचं होतं. पण ती भ्याली, काहीच बोलली नाही ती. तुझ्याही सौभाग्याला माझा आशीर्वाद नाही असं ती म्हणेल अशी कौसल्याला भीती वाटली. थिजलेल्या नजरेनं ती समोर बघत राहिली. रमाबाईची शुभ्र पांढरी रेघ वळली आणि दरवाजातून बाहेर पडली. बराच वेळ ती फाटकातून जात होती. तिनं बागेत ती फुलझाडं पाहिली नाहीत. कोपऱ्यातला झोपाळाही पाहिला नाही. तिला काही दिसतच नव्हतं. रखरखीत वाळवंट तुडवून गेल्यासारखी रमाबाई गेली. शिवाच्या मंदिरात ते विचित्र घंटानाद ऐकू येत होते. ते ऐकत कितीतरी वेळ कौसल्या पुतळ्यासारखी थंड बसून होती. कौसल्या विरघळून गेली. एकाएकी तिचा कायापालट झाला. तिला वाटलं पाचगणीला नर्स होती ते जीवन सुखाचं होतं. रूपाला आणि प्रसिद्धीला भाळून आपण नको तिथे येऊन पडलो. पहिल्याच दिवशी मंजुनाथ ब्ल्यू पर्लमध्ये आला तर अख्खं क्लिनिक ढवळून निघालं. डॉक्टर्स, नर्सिस एवढंच नव्हे तर पेशंटसुद्धा 17 नंबरच्या खोलीत डोकावू लागले. तिला बघताच मंजुनाथनं ओठावरनं आपली जीभ विचित्र लाळसेनं फिरवली. तेव्हा आपण गालातल्या गालात हसलो, तिथंच आपलं चुकलं असं तिला वाटलं. तिची खात्री झाली होती तो क्लिनिकमध्ये कौसल्यासाठीच आला होता.
पण हे उशिरा लक्षात आलं. नर्स म्हणून ती वर्षापूर्वीच क्लिनिकमध्ये आली होती. तिला अशा पेशंट्सचा अनुभव नव्हता. दुसऱ्या दिवशीच त्यानं तिचा हात हाती घेतला. तिसऱ्या दिवशी पहिलं चुंबन. सगळं शरीर नखशिकांत थरथरवून टाकणार. तिथंच तिची नजर गेली. ती ठार आंधळी झाली. चौथ्या पाचव्या दिवशी तो पाचगणीच्या पठारावर गेला. विस्तीर्ण आकाशाखाली आडवा पडला. निर्जन परिसर. बेदिक्कतपणे तिने आपली मान त्याच्या छातीवर टेकली. हवी तेवढी चुंबनं घेऊ दिली आणि फसली. आता तिची विचित्र भावना झाली होती. रमाबाई येऊन गेली तरी तिचं अस्तित्व तिला सातत्यानं जाणवत होतं. आम्ही पुरुषांच्या वासनेचे बळी, हे शब्द तप्त शिशाच्या रसाप्रमाणे मन जाळीत होतं तिचं. यातून सुटायचं कसं? क्षणभर तिच्या मनात एक वेडा विचार आला. एक पत्र ठेवावं आणि पळून जावं का? उर्मिला अशीच पळून गेली असेल का? पण नको. मागचं सारं विसरून तो पुढल्या आयुष्यात कदाचित आपल्याशी एकनिष्ठ राहील. सोक्ष मोक्ष करण्यापूर्वी एक अखेरची संधी दिली पाहिजे त्याला. तरीही तिला आपली चर्या बदलता आली नाही. रमाबाईनं विस्कटलेली घडी पुन्हा तिला बसवता आली नाही. कितीतरी वेळ ती आपल्याच तंद्रीत होती. कुठल्याही बाजूने तिचा विचार पक्का होत नव्हता. जावं की जाऊ नये, पळावं की पळू नये. एका क्षणी तर झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करावी असाही विचार आला. पण काहीच ठरत नव्हतं. तिला काही सुचतही नव्हतं. कितीतरी वेळ ती कोचावर पाय जवळ घेऊन बसली होती. गुडघ्यावर हनवटी टेकून कुठेतरी अधांतरी बघत. विचार सुद्धा एका दिशेने करता येत नव्हता. थैमान चालू होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.